Okay, so let's start now. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सब क्युरीज कशा प्रकारे रनअप केल्या जातात हे पाहिलं होतं. आपण सध्या मायस्क्यूएलची सिरीज बघतो जी मराठी लँग्वेजमधून आपण सुरू केलेली आहे. त्याच्या मागचे सर्व व्हिडिओज आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकलेली आहे. ज्यांना हवे असतील त्यांनी ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मागचे व्हिडिओज जी काही सिरीज आपली चाललेली आहे पूर्ण सिरीज बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोर्ड प्रोसिजर चालू करणार आहोत. सो टाइप हियर स्टोर्ड प्रोसिजर. सो व्हॉट इज स्टोर्ड प्रोसिजर? स्टोर्ड प्रोसिजर म्हणजे काय किंवा कशा प्रकारे स्टोर्ड प्रोसिजर यूज केली जाते आणि त्याचे प्रोग्राम्स कशा प्रकारे परफॉर्म केले जातात हे पाहण्याआधी आपल्याला थोडासा थेरॉटिकल पार्ट समजावा लागेल, जो पार्ट आपल्याला स्टोर्ड प्रोसिजर पर्यंत घेऊन जाईल. PL/SQL म्हणजे काय, डिलिमिटर्स कसे यूज केले जातात, देन वी स्टार्ट अ PL/SQL. कोणकोणते ब्लॉक स्ट्रक्चर आहे PL/SQLचं. सो त्या ब्लॉक स्ट्रक्चरचा यूज करून आपल्याला स्टोर्ड प्रोसिजरचे प्रोग्राम्स रनअप करावे लागतील. ओके, सो यामध्ये थोडासा आपण थेरॉटिकल पार्ट बघूया. सो हियर इज द PL/SQL ब्लॉक स्ट्रक्चर. So what is PL/SQL? So PL/SQL is a blocked structure language that can be value of multiple block in it. So PL/SQL ही एक ब्लॉक्ड स्ट्रक्चर लँग्वेज आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॉक्ड स्ट्रक्चरच्या आतमध्ये तुमचा जो काय प्रोग्रामचं डिक्लेरेशन असेल, एक्झिक्युशन असेल, ह्या सर्व गोष्टी या ब्लॉक्ड स्ट्रक्चरच्या आतमध्ये कराव्या लागतात. SQL stands for Structured Query Language that is used to perform operation on the record stored in the database, such as inserting, updating, deleting and dropping a tables. So SQL किंवा आपण जे MySQL यूज करणार आहोत, सो या ब्लॉक्ड स्ट्रक्चर ओके चा यूज करून आपण RDBMSच्या क्युरीजचा यूज करून आपल्याला जो काही टास्क परफॉर्म करायचा आहे तो टास्क आपण परफॉर्म करू शकतो. PL/SQL code is not executed in a single line format. That is the most important thing. जे आपण PL/SQLचा कुठलाही कोड लिहितो, तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल की आपण कधीही एखादी क्युरी लिहिल्यानंतर, मी ते थोडंसं नोटपॅड ओपन करतो, इथे कधीही पाहिलं असेल तुम्ही सिलेक्ट स्टार फ्रॉम DC. ओके, सो ज्यावेळी आपण वन लाईन क्युरी लिहितो आणि त्यानंतर सेमिकोलन देतो आणि एंटर दिल्यानंतर आपली ही क्युरी एक्झिक्यूट केली जाते. ओके, कारण त्यावेळी MySQLचा हा डिलिमिटर सेमिकोलन हा इंडिकेट करत असतो की ज्यावेळी सेमिकोलन देईन त्यावेळी जी काही क्युरी लिहिलेली आहे ती एक्झिक्यूट कर. हाच डिफरन्शिएट आपल्याला रेग्युलर प्रोग्राम आपण पाहिलेले आहेत किंवा स्टोर्ड प्रोसिजरचे भाग पाहणार आहोत. सो हाच डिफरन्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण आजपर्यंत ज्या काही क्युरीज रन केल्या होत्या ह्या डिलिमिटर त्याचे फिक्स होते. सेमिकोलन दिल्यानंतर आपण डायरेक्टली क्युरी एक्झिक्यूट करत होतो. भले तुम्ही 2-3 लाईनची क्युरी लिहा, शेवटला तुम्ही सेमिकोलन दिला की त्याचं इंडिकेट होत होतं की क्युरी इज कम्प्लिटेड, नाव एक्झिक्यूट इट इफ वी एंटर की. ओके, बट आपण PL/SQL किंवा स्टोर्ड प्रोसिजर पाहत असेल तर ह्या स्टोर्ड प्रोसिजरमध्ये किंवा PL/SQLमध्ये ही झाली आपली सिंपल वेची क्युरी. ओके, सिंपल वे क्युरी. याला वन लाईन एक्झिक्युशन पण म्हटलं जातं. ओके, याला वन लाईन एक्झिक्युशन असंही म्हटलं जातं. ओके, बट जर आपण स्टोर्ड प्रोसिजर पाहणार आहोत, सो या स्टोर्ड प्रोसिजरला आपण मल्टी लाईन एक्झिक्युशन असंही म्हटलं जातं. का? कारण की ज्या अर्थी आपण एक क्युरी इथे रन करतोय त्या अर्थी स्टोर्ड प्रोसिजरमध्ये तुम्हाला मल्टिपल क्युरीज बाउंड करून ॲट ए टाईम तो प्रोग्राम रन करावा लागतो. भले त्यामध्ये 2-3 क्युरीज ॲट ए टाईम यूज पण केल्या असतील. ओके, किंवा त्या क्युरीजवर तुम्हाला इफ स्टेटमेंट असेल, व्हाईल लूपिंग असेल. सो एखादी क्युरी रनअप करताना तुम्हाला जे आपलं इफ एल्स स्टेटमेंट, व्हाईल लूप या सगळ्या गोष्टींचा यूज करून ज्यावेळी ती क्युरी एक्झिक्यूट केली जाते त्या सगळ्या गोष्टीचं फॉर्मेशन आपण स्टोर्ड प्रोसिजरमध्ये करणार आहोत.
बट स्टोर्ड प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला हे PL/SQLचं स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे. PL/SQLचं स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे. जसं मगाशी मी बोललो, ही स्ट्रक्चर्ड क्युरी लँग्वेज आहे. ओके, स्ट्रक्चर्ड, दॅट्स द सेकंड हिअर इंडिकेटिंग ॲज अ ब्लॉक्ड स्ट्रक्चर लँग्वेज. ओके, सॉरी, ब्लॉक्ड स्ट्रक्चर लँग्वेज. सो ब्लॉक्ड स्ट्रक्चर लँग्वेजमध्ये काय सांगितलं जातं, तर हिअर इज डिक्लेअर्ड अ 3 blocks. फर्स्ट वन इज द डिक्लेरेशन ब्लॉक, सेकंड वन इज द एक्झिक्युशन ब्लॉक, अँड थर्ड वन इज द एक्सेप्शनल हँडलिंग ब्लॉक. जर PL/SQL मध्ये आपण स्टोर्ड प्रोसिजर वापरणार असेल, ओके, विदाउट PL/SQL हे ब्लॉक्ड स्ट्रक्चर जे आहे, हे ब्लॉक्ड स्ट्रक्चर न वापरता तुम्ही स्टोर्ड प्रोसिजर वापरू शकत नाही आहे. जर स्टोर्ड प्रोसिजरचा कोणताही प्रोग्राम तुम्हाला रन करायचा असेल तर तुम्हाला हे पहिल्यांदा ब्लॉक्ड स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. हे ब्लॉक्ड स्ट्रक्चर तुम्हाला काय सांगतं, कधीही तुम्हाला या 3 गोष्टींचा यूज करावा लागतो. ओके, सो पहिला असतो डिक्लेरेशन. यामध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. मी अगदी सिंपल भाषेत सांगतोय, असं नाही आहे की यामध्ये व्हेरिएबलच डिक्लेअर केले जातात. याचे आणखीनही खूप यूज आहेत, पण शॉर्टमध्ये आणि तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी मी जितक्या सिम्प्लिसिटीनं होईल तितक्या सिम्प्लिसिटीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ह्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो, डिक्लेरेशन सिंटॅक्सचा. त्यानंतर एक्झिक्युशन जो सेक्शन आहे याचा यूज आपण क्युरी रायटिंगसाठी अँड एक्झिक्युशनसाठी करू शकतो. एक्झिक्युशन, सो यामध्ये तुम्ही मल्टीलाईन क्युरी लिहू शकता, मल्टीलाईन क्युरी. ओके, आणि यानंतर जर काही यामध्ये एरर आली तर ती एरर हँडल करण्यासाठी हा एक्सेप्शनल ब्लॉक असतो, एरर हँडलिंगसाठी. ओके, सो PL/SQLचे हे ब्लॉक्ड स्ट्रक्चर आपल्याला स्टोर्ड प्रोसिजरचे प्रोग्राम रनअप करण्यासाठी वापरलं जातं. ओके, सो त्यामध्ये 3 सेक्शन्स आहेत, डिक्लेरेशन, एक्झिक्युशन आणि एक्सेप्शनल हँडलिंग. सो डिक्लेरेशनमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी वापरणार आहोत. एक्झिक्युशन सेक्शन आपण क्युरी रायटिंग आणि एक्झिक्युशनसाठी वापरणार आहोत, आणि एक्सेप्शनल हँडलिंग हे एरर हँडलिंगसाठी वापरणार आहोत. ओके, जितकं सिम्पल आणि शॉर्टमध्ये आपल्याला सांगता येईल व्हॉट इज PL/SQL, व्हॉट इज स्टोर्ड प्रोसिजर, हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. इथे पाहू शकता आपण सेमिकोलन दिल्यानंतर ही 1 लाईन क्युरी आपली एक्झिक्यूट केली जाते. बट स्टोर्ड प्रोसिजरमध्ये असं केलं जात नाही. जर तुम्हाला एखादी क्युरी तुम्हाला मल्टिपल टाईम लिहावी लागली, ओके, मल्टिपल टाईममध्ये क्युरी लिहिताना तुम्हाला सेमिकोलन हे खूपदा यूज करावं लागतं. सो जर तुम्ही स्टोर्ड प्रोसिजरमध्ये मल्टिपल टाईम सेमिकोलन यूज करत असाल तर त्यावेळी प्रत्येक वेळी तुमचा अख्खा प्रोग्राम हा काय केला जातो, बाउंड केला जातो इन दॅट PL/SQL स्ट्रक्चर, आणि तो प्रोग्राम ॲट ए टाईम रन केला जातो. ओके, तो स्टोर्ड प्रोसिजरमध्ये तुम्ही कोणत्याही क्युरीला ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता विथ यूज ऑफ अ इफ एल्स स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट, ओके, विथ यूज ऑफ अ कर्सर ट्रिगर कन्सेप्ट. हे आपण पुढे पाहणारच आहोत. ओके, सो इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपल्याला आहे हिअर, इथे बघा, डिक्लेरेशन, बिगिन, एक्सेप्शनल अँड एंड. ओके, हे आपण ऑलरेडी इथं हे जे काही ब्लॉक्ड स्ट्रक्चर आहे, डिक्लेरेशन, देन बिगिन, एक्सेप्शनल आणि एंड. सो डिक्लेरेशन सेक्शन हा कधीही डिक्लेअर वर्डनी सुरुवात केली जाते. एक्झिक्युशन सेक्शन हा कधीही बिगिन कीवर्डनी सुरुवात केली जाते. ओके, कॅपिटल लिहूया. ओके, लास्ट वन इज द एक्सेप्शनल हँडलिंग. सो अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकता यामध्ये. आता यामध्ये ज्यावेळी तुम्ही प्रोग्राम लिहिणार आहात त्यावेळी तुम्हाला ह्याच ब्लॉक स्ट्रक्चरचा यूज करावा लागेल. खूप मुलांना हे PL/SQLचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ब्लॉक स्ट्रक्चर आहे हे डायरेक्टली ते समजून घेत नाहीत आणि डायरेक्टली स्टोर्ड प्रोसिजरला सुरुवात करतात. सो दॅट नॉट अ गुड वे.
पहिल्यांदा तुम्ही हा जो ब्लॉक स्ट्रक्चर मी इथं दिलेला आहे तुम्हाला, हा व्यवस्थित समजून घ्या की पहिल्यांदा डिक्लरेशन सेक्शन असतो, त्यानंतर एक्झिक्युशन आणि त्यानंतर एक्सेप्शन हँडल असतो. ओके, सो स्टोर्ड प्रोसिजर रेग्युलरपेक्षा का वेगळा आहे हे मी सांगितलं. जर तुम्हाला सिंगल लाईन क्युरी रन करायची असतील तर स्टोर्ड प्रोसिजरची गरज नाही आहे. बट जर तुम्हाला क्युरी विथ ऑपरेशन्स लाईक इफ एल्स किंवा व्हाईल्स किंवा मल्टिपल क्युरीज ॲट ए टाईम तुम्हाला एक बंडलमध्ये रन करायची असतील तर तुम्हाला स्टोर्ड प्रोसिजरचा यूज करावा लागेल. तर स्टोर्ड प्रोसिजर म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण इथे नोट दिलेली आहे. अ प्रोसिजर ऑफन कॉल्ड अ स्टोर्ड प्रोसिजर इज अ कलेक्शन ऑफ प्री-कंपाइल्ड एसक्यूएल स्टेटमेंट. ओके, जे प्री-कंपाइल्ड एसक्यूएल स्टेटमेंट्स असतात याचं कलेक्शन म्हणजेच मल्टिपल क्युरीजचं कलेक्शन मीन्स कॉल्ड ॲज अ स्टोर्ड प्रोसिजर. त्यामध्ये एकच क्युरी असू शकते का? येस. मल्टिपल क्युरीज तुम्ही ॲट ए टाईमला ऑपरेशनला देऊ शकता का? येस. ओके, बट त्या क्युरी देताना तुम्हाला PL/SQLचं ब्लॉक स्ट्रक्चर लक्षात घेऊनच हे स्टोर्ड प्रोसिजर घेणं लक्षात आलं पाहिजे. ओके, स्टोर्ड inside the database. It is a subroutine or subprogram in the regular computing language. A procedure always contain name, parameter list and SQL statements. So इतक्या गोष्टी या stored procedure मध्ये असू शकतात. We can invoke the procedure by using a trigger. Other procedures and applications such as the Java, Python, PHP. तुम्ही ट्रिगर, कर्सर किंवा बाकीच्या लँग्वेजमध्येही स्टोर्ड प्रोसिजर वापरू शकता. इट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन MySQL वर्जन 5 जे आपण आता यूज करतोय. ह्या वर्जन यूज करताना हे स्टोर्ड प्रोसिजर वापरलं जात होतं. सो इट कॅन बी सपोर्टेड बाय ऑलमोस्ट ऑल रिलेशनल डेटाबेस सिस्टीम. सर्व सिस्टीमला जे रिलेशनल डाटाबेसेस आहेत त्या सर्वांनाच हे सपोर्ट करत असतं. ओके, सो तुम्हाला एक शॉर्ट डिस्क्रिप्शन मी सांगितलेली आहे की ब्लॉक स्ट्रक्चर कशा प्रकारे काम करतं, कोणकोणते त्यामध्ये सेक्शन्स असतात, डिक्लेअर सेक्शन, एक्झिक्युशन सेक्शन, लास्ट वन एक्सेप्शन हँडलिंग. ओके, सो स्टोर्ड प्रोसिजर बंडल ऑफ क्युरीज घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, रनअप करायचं आहे. बट या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट्स कॉल्ड ॲज अ डिलिमिटर. काही बेसिक गोष्टी मुलांना समजत नाही तर त्यामुळं थोडंसं स्टोर्ड प्रोसिजर किंवा PL/SQL शिकताना त्यांचा गोंधळ उठतो. स्टोर्ड प्रोसिजर समजण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे ब्लॉक्ड स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे, कारण की याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोग्राम लिहावा लागतो. आणि सेकंड तुम्हाला गोष्ट समजणं गरजेचं आहे डिलिमिटर. व्हॉट इज अ डिलिमिटर? सो डिलिमिटर मीन्स व्हॉट? इथे बघा, आपण कोणतीही एक क्युरी ज्यावेळी लिहितो SQLची, MySQLची, आणि शेवटला आपण सेमिकोलन देतो, त्यावेळी आपण MySQLला सांगत असतो की माझी आता क्युरी लिहून झालेली आहे, मी आता एंटर दिल्यानंतर ही क्युरी एक्झिक्यूट कर. ओके, सो सेमिकोलन इज द वन टाईप ऑफ अ डिलिमिटर ऑल्सो. ज्यावेळी तुम्हाला MySQLला काही कमांड द्यायची की माझं रायटिंग संपलेलं आहे, नाव यू कॅन एक्झिक्यूट द क्युरी. सो ते काम करण्याचं हे कोणाकडं असतं? हे डिलिमिटरकडं असतं. ओके, पहिल्यांदा वाचूया, त्यानंतर मी तुम्हाला समजावून सांगेन. सो डिलिमिटर मी खाली इंटेन्शनली दिलेला आहे. व्हॉट इज द प्रोसेस ऑफ यूज द डिलिमिटर्स? When you want to execute multiple SQL statements, you can use the semicolon to separate two statements like the following. Okay, इथे दिलेलं आहे बघा. जे तुम्हाला दोन स्टेटमेंट ॲट ए टाइम रन करायचे असतील MySQLच्या, पण प्रत्येक स्टेटमेंट हे तुम्ही सेपरेट करता सेमिकोलननी. तो सेमिकोलन हे इंडिकेट करते की एक क्युरी माझी लिहून संपलेली आहे, ह्याच्या पुढे जे लिहितोय मी आता ही सेकंड क्युरी लिहितोय. पण ह्या दोन्ही क्युरी तुम्ही ॲट ए टाइम लिहिल्यात आणि सेमिकोलन एकदाच दिला तर या दोन्ही क्युरी तुमच्या रनअप केल्या जाणार नाही. A MySQL client program such as a MySQL Workbench or MySQL program uses the delimiter semicolon. जसं मी आता बोललो, सेमिकोलन हा एक डिलिमिटर आहे टू सेपरेट द स्टेटमेंट अँड एक्झिक्यूट ईच सेपरेटली. ज्यावेळी आपण सेमिकोलन देणार आहे त्यावेळी तो सेमिकोलन इंडिकेट करतो की आपलं प्रोग्रामिंग लिहून झालेलं आहे.
However, a stored procedure consists of multiple statements separated by a semicolon. If use MySQL client program to define a stored procedure that contain a semicolon, the MySQL client program will not treat a whole stored procedure as a single statement but multiple statements. So ज्यावेळी आपण स्टोर्ड प्रोसिजरचे कोणतेही प्रोग्राम लिहितो त्यावेळी ते ॲज अ सिंगल स्टेटमेंट आपल्याला रन करायचे असतात. ओके, सिंगल स्टेटमेंट, कारण की त्यामध्ये सर्व डेटा आपण टाकलेला असतो. त्यावरच आपण इफ स्टेटमेंट किंवा आपण स्विच स्टेटमेंट असेल किंवा आपल्याला लूपिंग असेल हे आपण त्याच्यावर अप्लाय केलेलं असतं. सो ती क्युरी एक्झिक्यूट करून त्यावर हे जे काही आपण मल्टिपल ऑपरेशन्स करणार आहे ते एक्झिक्यूट करून ॲट ए टाइम ती क्युरी एक्झिक्यूट करणं गरजेचं असेल. आणि त्यामध्ये आपण सेमिकोलन खूप वेळा वापरलेला असतो स्टोर्ड प्रोसिजरमध्ये. तर प्रत्येक वेळी आपण सेमिकोलन इंडिकेट करत गेलो तर त्याचं मिनिंग होतं की यार हे प्रोग्राम सेपरेट इंडिकेशन केलेलं आहे. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला बंडल ऑफ प्रोग्राम ॲट ए टाइम रन करायचं आहे. सो त्यासाठी इथे दिलेलं आहे बघा, डिलिमिटर डिलाइट कॅरेक्टर्स. ओके, द डिलिमिटर कॅरेक्टर मे कन्सिस्ट अ सिंगल कॅरेक्टर और मल्टिपल कॅरेक्टर लाईक अ डबल स्लॅश और डबल $. ओके, सो तुम्ही अशाही डिलिमिटरचा यूज करू शकता ज्या डिलिमिटरचा यूज करून तुम्ही MySQLला सांगू शकता की माझं प्रोग्रामिंग लिहून झालेलं आहे. सो मी पुन्हा इथे येतो आणि अगदी सिम्पलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. डिलिमिटर तुम्हाला हे कळलेलं आहे की तुम्ही सांगू शकता MySQLला की माझं रायटिंग संपलेलं आहे आणि ही एक सिंगल लाईन आहे. सेमिकोलन दिल्यानंतर याच्या पुढचं जे एक्झिक्यूशन आहे हे सेपरेट एक्झिक्यूशन आहे. ओके, म्हणजे सेपरेट क्युरी आहे. जर आपल्याला वन लाईन क्युरी एक्झिक्यूट करायची असेल तर आपण यूज करतो सेमिकोलन. ओके, आता जर मला स्टोर्ड प्रोसिजरचा पूर्ण प्रोग्राम लिहायचा आहे. ओके, सो पूर्ण प्रोग्राम लिहायच्या आधी आपल्याला MySQLला स्विच करावं लागतं, डिलिमिटर त्याचा चेंज करावा लागतो. ओके, जसं मी इथं केलेलं आहे बघा. जर मी इथं प्रोग्राम एखादा बघायला गेलात तर इथे पाहू शकता. ओके, सो पहिल्यांदा मला MySQLला सांगावं लागतं की तू काय कर, मी जो डिलिमिटर तुझा सेमिकोलनला आहे म्हणजे तुम्ही सिंगल लाईनला सेमिकोलन दिला की तो एक्झिक्यूटला घेतोयस, बरोबर ना, कारण सेमिकोलन दिला की आपण एंटर दाबलं की तो एक्झिक्यूट करतोय. सो पहिल्यांदा आपण डिलिमिटर चेंज करायचा. MySQLचा कधीही स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा डिलिमिटर त्याचा चेंज करावा लागतो. सेमिकोलनवरून $वर आणावा लागतो. ज्यावेळी तुम्ही सेमिकोलनवरून $वर इंडिकेशन आणता याचं मिनिंग आहे MySQLला सांगितलं जातं जोपर्यंत मी तुला ह्या कंडिशनमधून बाहेर काढत नाही, $मधून बाहेर काढत नाही आणि जोपर्यंत मी तुला सिंगल सेमिकोलनवर आणत नाही आहे तोपर्यंत अख्खा प्रोग्राम तू रन करू नको. सो पहिल्यांदा मी ह्या डिलिमिटरवर त्याला आणणार आहे. याने इंडिकेट केलं गेलं की हा सिंगल लाईन एक्झिक्यूट करणार नाही. कितीही सेमिकोलन आले तरी तो एक्झिक्यूट करणार नाही ज्यावेळी मी एंटर प्रेस करेन. ओके, ज्यावेळी माझा प्रोग्राम लिहून होईल, मी हा प्रोग्राम लिहिला, येस मी हा सगळा स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहिला. हा प्रोग्राम लिहून झाल्यानंतर तुम्ही एंड स्टेटमेंट ज्यावेळी द्याल याला, ओके, आणि त्यानंतर $, द्याल, त्यावेळी इंडिकेट केलं जातं की आता हा प्रोग्राम लिहून संपलेला आहे आणि आता हा तुम्ही प्रोग्राम ॲट ए टाइम रन करू शकता. एक तुम्ही $, वापरा किंवा तुम्ही /g हाही डिलिमिटर वापरू शकता तुम्ही एका डिलिमिटरमधून दुसऱ्या डिलिमिटरला येण्यासाठी. यानंतर तुमची जी काही स्टोर्ड प्रोसिजर असेल ते रन करू शकता तुम्ही एक्सेट्रा. बट हे डिलिमिटर वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही हे डिलिमिटर चेंज कराल त्यानंतर तुम्ही परत तुमचा जो डिलिमिटर आहे तो सेमिकोलनवर आणून ठेवा. हे सांगा आता सेमिकोलनवर ये. सो इथे बघा मी $, दिला, त्याने इंडिकेट करून दिलं की मी जे काय प्रोग्राम लिहीन तो मी सेमिकोलन दिल्यानंतर एक्झिक्यूट करू नको. कधीपर्यंत? जोपर्यंत तुला एंड करत नाही तोपर्यंत. सो हा डिलिमिटर इथं स्टार्ट झाला, इथं एंड झाला. तुम्ही हा सगळा स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहिला विथ यूज ऑफ अ ब्लॉक्ड स्ट्रक्चर ऑफ अ PL/SQL. ह्या खूप गोष्टी एकमेकाला जॉईन आहेत. जर तुम्हाला स्टोर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहायचा असेल तर तुम्हाला PL/SQLचं ब्लॉक्ड स्ट्रक्चर लक्षात घ्यावं लागेल.
स्टार्ट बिगिन काय आहे, बिगिनच्या आतमध्ये काय लिहावं लागतं. ज्यावेळी स्टोअर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहायचा असेल तर ब्लॉक स्ट्रक्चरच्या आतमध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा डिलिमिटर चेंज करता आला पाहिजे. आणि ती सेमिकोलन दिल्यानंतर तुम्ही एंटर दिल्यानंतर एक्झिक्यूट होणार असेल तर तुमचा स्टोअर्ड प्रोसिजर काही कामाचा नाही आहे. ज्यावेळी तुम्ही डिलिमिटर चेंज केला, स्टोअर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम लिहा, शेवटला स्टोअर्ड प्रोसिजर इथं एंड करा, त्यानंतर सेमिकोलनला तुमचा स्टोअर्ड प्रोसिजर स्विच करा. प्रोसिजर चेंज केल्यानंतर तुम्ही याला सांगितलं की आता बाबा तू एक्झिक्यूट करायला घे अख्खा प्रोग्राम. तर ज्यावेळी तुम्ही सेमिकोलनला याला स्विच कराल तर त्याला समजून जाते की याचा सगळा प्रोग्राम लिहून झालेला आहे. सो डबल डॉलर, कधी कधी डबल स्लॅश वापरतात, कधी कधी स्लॅश जी वापरतात. ओके, डिलिमिटर खूप वेगवेगळ्या टाईपचे आहेत. ते दोन बेसिकली यूज केले तरी नो प्रॉब्लेम. हे वापरल्यानंतर त्याला समजतं की हा आत जातोय आणि एंड केल्यानंतर समजतं की बाहेर आलेला आहे. ओके, बाहेर आल्यानंतर डिलिमिटर तुम्ही सेमिकोलनला ॲडजस्ट करायला विसरू नका. ओके, आणि यानंतर तुम्ही तुमची जी काय माय प्रोसिजरची फाईल असेल ती तुम्ही रन करू शकता. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की एक सिंगल लाईन कशी एक्झिक्यूट करायची, मल्टी लाईनही तुम्ही करू शकता. सेमिकोलन दिल्यानंतर एक क्युरी तुमची कंप्लीट केली जाते. त्यानंतर स्टोअर्ड प्रोसिजर काय आहे तर मल्टिपल लाईन एक्झिक्युशन ॲट ए टाईम करण्याचं प्रोसेस या स्टोअर्ड प्रोसिजरमध्ये असते विथ यूज ऑफ इफ एल्स स्टेटमेंट, लूपिंग स्टेटमेंट आणि एक्सेट्रा. ती कर्सर ट्रिगरही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला PLSQL म्हणजे काय आणि त्याचं ब्लॉक स्ट्रक्चर कसे डिक्लेअर केले जातात ते आपण पाहिलं. हे ब्लॉक स्ट्रक्चर जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत स्टोअर्ड प्रोसिजर करू शकत नाही आहे. स्टोअर्ड प्रोसिजर करताना आपल्याला मल्टीलाईन एक्झिक्युशन एका एक्झिक्युशनमध्ये करावं लागतं. त्यामुळे आपल्याला डिलिमिटर काय समजणं गरजेचं होतं. डिफॉल्ट डिलिमिटर हा सेमिकोलन असतो. सेमिकोलन दिल्यानंतर आपल्याला पर लाईन एक्झिक्यूट केली जाते. म्हणून आपण डिलिमिटर पहिल्यांदा डबल डॉलर देऊन त्याला सांगतो की जोपर्यंत माझा प्रोग्राम सगळा लिहून होत नाही तोपर्यंत तू थांब. सो इथे आपण ब्लॉक स्ट्रक्चर वापरून स्टोअर्ड प्रोसिजर लिहिणार आहोत. स्टोअर्ड प्रोसिजर एंड झाल्यानंतर डिलिमिटर पहिल्यांदा एंड करणार आहोत. ओके, आणि त्याला स्विच करणार आहोत सेमिकोलनवर. सो हे स्विच करणं गरजेचं आहे. या डिलिमिटरमधून त्या आणि त्या डिलिमिटरमधून परत सेमिकोलन डिलिमिटरवर हे करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही शिकत नाही आहे व्यवस्थित, 1-2 प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इझिली समजून जातात. ओके, आपण पुढे प्रोग्राम बघणार आहात त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजून जातील. ओके, सो ह्या गोष्टी समजल्याशिवाय तुम्हाला स्टोअर्ड प्रोसिजरचा कोणताही प्रोग्राम रन करता येत नाही आहे. मुलांना स्टोअर्ड प्रोसिजर करणं खूप सोपं आहे, पण या गोष्टी ज्या आहेत ह्या समजत नाही आहेत किंवा ह्या गोष्टी त्या फॉलो करत नाही आहेत, म्हणून स्टोअर्ड प्रोसिजरचा प्रोग्राम रन केला जात नाही. ओके, आय होप जितक्या सिम्पल वेनी सांगता येईल तितक्या सिम्पल वेनी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही हे व्यवस्थित समजलं असेल. सो या व्हिडिओमध्ये थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोअर्ड प्रोसिजरचा एक प्रोग्राम रन करून बघूया. थँक्यू सो मच.